मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून आहे। गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे। सरकारने म्युझिकल नखरे थांबवले पाहिजेत। अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट मधून सरकारवर टीका। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। देवेंद्र फडणवीस सर्वात यशस्वी मुख्यमंत्री प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया। क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दल सुद्धा जोशींकडून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी नगरसेवक देखील उपस्थित होते। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणामधील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झाल्याचा अल्पसंख्याक विभागाचा दावा। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग आहे। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासार। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। उपसचिव मिलिंद शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। ज्या शाळांना प्रमाणपत्र देण्यात आली त्यांची चौकशी केली जाणार। 2 दिवसात चौकशीला सुरुवात होणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नाही, फक्त मुख्य युक्तिवाद बाकी। कोर्टाकडून त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित। शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक। माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापुरात येऊ देणार नाही, महाडिकांचा निर्धार। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा, महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा। भाजपनंतर शिवसेनेमधून सुद्धा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप। जेडपी सदस्य अनंत लंगडेंचा नाव न घेता सावंतांवर निशाणा। तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली, लंगडेंचा आरोप। महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट। 2 जणांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार। वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश। एसआयटीकडून 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली आहे। साताऱ्यामधील फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये अपडेट। बडतर्फ फौजदार गोपाळ बदनेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळला। गोपाळ बदने संशयित आरोपी असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। बीड शहरामधील मुख्य रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। विद्युत रोहित्राला चिकटून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं।